हजार येतील. टॉस कडे आपण जाऊया. ऑन प्रेझेंटेशन बॉक्स सूरज पाटील टॉस करतायत. विश्वासला तुम्ही पाहतायत, आदित्यला पाहतायत. वाकडी आणि पेंदरची मॅच. नो एक्साइटमेंट, इट्स आउट. LBW फलंदाज बाद. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहिलं नाणेफेकीचा कॉल इथे जिंकलाय टीम वाकडी. वाकडी वॉन द टॉस. अंतिम टप्प्यामध्ये प्रवीण काहीशी एकतर्फी मॅच पाहतो. एकतर्फी होण्याचं कारण एकच राहिले, पहिल्या दोन षटकांदरम्यान वेगवान धावा बनायला हव्या होत्या, परंतु हे पाहता वेदांत पाटील, रोहित भोईर, त्यानंतर पुरुषोत्तम मात्रे असतील, मिलिंद मात्रे यांची कडक गोलंदाजी पाहिली, ज्याच्या जोरावरती या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळतं टीम सागावचं. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, सुंदर चेंडू सफर केलाय. जोरदार अपील पंचांनी उचलून धरली. अजून एक खेळाडू बाद. झटका क्रमांक 6 टीम नितळसला. या झटक्यातून बचावात्मक भूमिका आखायची आहे. पूर्णपणे एक लढती ही आपण मॅच पाहतो. एकतर्फी बाणा या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अजूनपर्यंत चेंडू शिल्लक असणार आहेत निश्चितच 4 आणि जिंकण्यासाठी 47 धावसंख्येची आवश्यकता आहे. चिंद्रन विरोधात आपण जी मॅच पाहिली, ज्या मॅच मध्ये आपण रंगतदार बाणा पाहिला होता आदई संघाचा, आणि त्यानंतर सातत्याने एकतर्फी मॅच इथे घडताना पाहायला मिळते. 4 चेंडू 47 प्रहार केलाय, फटका फसला गेलाय, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि इथे विकेट हॅट्रिक संपन्न केली आहे. सूरजनं हा झेल पकडलाय आणि बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होते हरेश मात्रे. उत्तम फिल्डिंग, सलगचे 3 खेळाडू इथे बाद झाले. या षटका नजीक धाकता आपण पाहिली. पहिले 3 चेंडू राहिले गोलंदाज हरेश म्हात्रेचे आणि हर्षवर्धित ही गोलंदाजीची आपण सफर पाहतो. सूरज भोईनं धमाकेदार एकूण 3 झेल पकडले गेले. वेदांतनं चांगली फिल्डिंग आखली, ज्याच्या जोरावरती उत्तम कार्य राहिले टीम चेरादेव गुरुशक्त 11 सागाव. गोलंदाज तयार. शांत शांत रवैया आजमावलाय. पूर्णपणे शांत क्रिकेट. ऑल आउट व्हायचं नाहीये या दृष्टीने ही खेळी राहिली आहे. आता एकूण चेंडू शिल्लक आहे 2. 47 धावा मोठ्या फरकाने इथे परास्त व्हावं लागते. आज याच तलोजा MIDC परिभागातील एक ताकदवर संघ नितल संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती हा आपण संघ पाहतो. नो एक्साइटमेंट, सामन्यामध्ये मजा नाहीये. सामन्याची हवा काढली पहिल्यांदा फलंदाजांनी. ते फलंदाज होते सचिन माते, चिन्मय पाटील, ज्याने उत्तम भागीदारी रचली होती. 53 धावा पाहिल्या आपण. नॉन स्टॉप भागीदारी मॅरेथॉन इनिंगच्या जोरावरती त्या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली. आणि आता 1 चेंडू 47 किती धावानं हा संघ परास्त होतोय हे पाहिलं जाईल. आणि कदाचित या स्पर्धेतील अतिशय महागडी अशी आपण ही फलंदाजी पाहतो. रोशन, मॅडन ओव्हर मुले एवढ्या धावा पाहिल्या आपण. एक मॅडन ओव्हर आणि त्यानंतर एक आता झेल पकडला. भरपूर चांगल्या गोष्टी घडल्या या स्पर्धेमध्ये. सागाव संघाने सामना जिंकलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकाच इनिंग दरम्यान आपण 2 मेडन षटक पाहिली आणि या स्पर्धेमधील तो 6व्या क्रमांकाचं मेडन षटक पाहिलं, ते सुद्धा विकेट हॅट्रिक पाहिले आपण. हरेश मात्रे ऑन फायर. तर या मॅचचा हिरो डिक्लेअर करायचा आहे. टीम सागाव वॉन द मॅच. आज दिवसभरामध्ये एकही सामना पराभूत झाला नाहीये टीम सागाव. नक्कीच क्रिकेटचं गाव